शरदांनी साथ दिली, चांगलं काम करते. वाणी साहेब, शरद दादा आज आमच्यासाठी 15 वर्ष लढाई देत आहेत आणि आज शेवटच्या टप्प्यात लढाई असताना यांनी येऊन आरोप करायचे, यांना टावरचं कुठून टावर लाईन चालली हे सुद्धा माहीत नसताना यांनी काल उठायचे शरदांविषयी मेसेज टाकायचे. ज्यांनी 15 वर्ष शरदांनी या टावरसाठी लढाई दिलेली, दिवस दिवस लढाई दिली शरदासाठी. थांबा शरदांवर आरोप केलेले त्यांनी त्यांची खोटे नाट्य. गब्बस तू बोल दे ना, जरा बोल दे ना. तू एवढं बोलतो मी, तू गब्बस. त्याला विचारतो मी, तू गब्बस, तुला सांगतो बोल. आम्हाला दादांवर केलेला आरोप आहे, त्यांनी आरोपाची पहिले मागे घ्यावी. यांनी कधी टावरच्या एकाही शेतकऱ्याच्या वावरात आलेले नाहीत. शेतकरी नेते उद्या गणेश गुंजळ काय प्रॉब्लेम झाला हे सगळे करणार ते मला गणेश गुंजळवाडी ठमेळपणे उभा आहे. हा लावून टाका. आता त्यांनी त्यांनी माग घेतलेला आहे, सांगितलेलं आहे. आता शेतकऱ्यावर आहेत डुबरे साहेब आम्ही सगळेजण लढत करणार. माझ्या बायकाला म्हणणं काय मी वैयक्तिक बाधित आहे. आज मला टॉवर लाईन नाही झाली पाहिजे होऊ नये म्हणून मागच्या मिटिंगला कलेक्टर साहेबांकडे मिटिंग झाली, त्यावेळेला 2 पट रक्कम भरपाईची द्यायची असं तिकडनं ऑफर झालं महसूल विभागाकडनं. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की 2 पट आम्हाला रक्कम नको. पाटील कुठे संजय पाटील, आम्हाला रक्कम नको, 2 पट नाही 10 पट पण नको, आम्हाला टावर लाईन जाऊन द्यायची नाही. ही भूमिका आपण घेतली. त्याकरता अतुल बेनकेंनी त्या काळात जे काही आशाताई होत्या सगळ्यांनी तिथं कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली. एका मिटिंगला शरदादा पण होते. त्या कलेक्टर ऑफिसच्या मिटिंगला पुढे टावर लाईन होऊ न देता तुम्ही तिथं बायपास करा, पलीकडनं तुम्ही टावर लाईन न्या. यासाठी आपण जो प्रयत्न करत होतो त्या अगोदर हे सांगतात 12, 13, 15 साला काय 17 सालापासून GMRTच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर माझं कॉर्डिनेशन होतं. GMRTच्या सोळंकी साहेबांना त्यांच्या NCRAच्या पुण्यात ऑफिस जाऊन भेटलो. आपल्याकडे प्रांत होते, सर्वे करताना त्यांना सांगितलं की GMRTचे सगळे टॉवर आहेत, ह्याच्यामध्ये अशा अशा अडचणी. आता मनोज कुठे गेला त्याला माहिती आहे सगळं. त्यानंतर त्याच्यामध्ये टेक्निकल अडचण आल्या, त्यांनी GMRTकडे रिपोर्ट मागितला, कोर्टामध्ये मॅटर फाईल झालं. त्यावेळेनंतर टॉवर लाईन होऊ द्यायची नाही ही भूमिका आहे. आजपर्यंत ही भूमिका टॉवर लाईन होऊ द्यायची नाही. आणि काल काय मिटिंग झाली, मोबदला किती घ्यायचा, त्याच्यामागे काय घडलं आहे, ह्याच्या काही गोष्टी आमच्याकडे आहेत. काय चर्चा झाली, काय नाही झाली, कोण याच्यामध्ये काय लीड करते, कुठली कंपनी मुंबईमध्ये ऑफिस आहे, कल्पतरू कुठली कंपनी किती कुठलं काम घेतले, त्यांना कोण जाऊन भेटले, याची सखोल माहिती आमच्याकडे आहे. पुरावा म्हणजे काय कोणी शूटिंग नाही काढलं काय करताना, पण त्याच्याबरोबर कोण होतं हे आता काही लोक एका आंधळ्या दृष्टीने त्याकडे वागतात. तुमची भूमिका काय पाहिजे शेतकरी म्हणून, आता आम्हाला टॉवर होऊ द्यायची नाही. त्यासाठी सगळे एक आहेत का, मग तोडका काढा, मग काय मोबदला घ्यायचा का, मग 2 पट का नाही घेतला तुम्ही मोबदला, तेव्हा का थांबले. आज 2 पट मिळतो तुम्हाला. 2017 शासनाचा GR आहे, जी पट जमीन आहे त्याच्यात 30% तुम्हाला रेडिएशनचे पैसे मिळतात आणि जी बागायत जमीन आहे त्याच्यात 70% तुम्हाला 60% मोबदला मिळतो. आज आपल्याकडे रेट आहे 30,000 रुपये, त्याच्यात 60% तुम्ही रक्कम काढा, 18,000 रुपये गुंठे तुम्हाला पैसे घ्यावे लागतील. आणि तारेखालची रक्कम ती अत्यल्प रक्कम आहे, तारेखालची रक्कम ही अत्यल्प आहे. 1 मिनिट, माझ्याकडे GR शास्त्र यांना माझी बोल देऊ नका, यांना माहिती नाही त्यातली काही, यांना काही माहिती नाही त्यातलं. हे भावनेपोटी बोलतात, हे भावनेपोटी ऐका, हे भावनेपोटी बोलतात, हे लोकांचे वावा मिळासाठी बोलतात. मला ऐका, मला वाणी माझी बोला, ओ वाणी साहेब, मला माझी माहिती सांगायची आहे, मला माझी माहिती सांगायची आहे, माझी 2 पट अहो 5 पट द्या. ओ वाणी साहेब वाणी त्या मिटिंगला मी हजर होतो. 2 पटीचा मोबदला झाला. आम्ही म्हणलं 2 पट ना 10 पट पण नको. म्हणजे मुद्दा काय राहिला, आम्हाला टावर लाईन होऊ द्यायची नाही. मग मोबदल्याची मिटिंग करा तुम्ही का करता. आज कोणत्याही लोकप्रिय बरोबर करा, ना अतुल बेनके बरोबर करा, ना आशाताई बरोबर करा, ना शरदादा बरोबर करा. आम्हाला मोबदला नाही पाहिजे. तुम्ही तिकडे छाती डाल करून उभे राहा, आम्हाला टावर लाईन होऊ देऊ नका. स्वतः आदरणीय आमदार शरददादा सोनवणे स्वतः त्या मिटिंगला कालचे असं म्हणाले की मी सर्वेच्या कामासाठी पाहणी करायला येतो. दादा सर्वेच्या कामासाठी पाहणी करायला आले. पाहणी करून गेल्यानंतर सर्वे लाईनचं काय झालं, मग का सर्वे जात नाही पलीकडून. म्हणजे काय होते माहिती आहे त्याच्यामध्ये, तुम्ही आता यांना शेतकऱ्यांना मोबदला आणलोय, का भूमिका ट्विस्ट करून टाकली, का बदलली भूमिका त्यांनी, तरी का मिटिंग यायची कारण आहे मोबदल्यावर. त्यांनी म्हटलं बाई माझ्याकडे येऊ नका, विषय मोबदल्याचा होतोय, अडवायचा समजा मी आहे, मोबदल्याकरता मध्यस्थी करायची नाही. मोबदल्याला कायदेशीर मार्ग आहे, दबाव तंत्राने कुठलाही मोबदला वाढत नाही. मोबदला मिळायला कोर्टामध्ये काही प्रोव्हिजन आहेत, का मोबदला वाढून द्यायचा. शासनाने फ्रेम केलेलं आहे वर्क, इथं जर ते लागू झालं दबावाने 10 लाख गुंठ्यांना लागू झालं तर ते अख्ख्या राज्याला लागू करावं लागेल. तर यांना का लोक कोर्टात जातील,
यांना 10 लाखांनी आम्हाला का फुकट दिला? असे जर 1000 टॉवर असतील तर अख्यांना ते लागू होईल. म्हणून शासनाचं धोरण जे आहे ना कोर्टाचं ते निश्चित आहे. त्यामुळे 2 पट रक्कम 1 पट आज तुम्हाला 60% मोबदला मिळेल 18,000 रुपये गुंठ्यानी. म्हणजे तुम्हाला 18,000 गुंठे तुम्ही काय स्वीकारणार का मोबदल्याचा? म्हणजे टावर लाईन होऊन द्यायची का? आणि तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला मोबदला नको, आम्हाला लाईन जाऊन द्यायची नाही ही भूमिका बोला. मग तानाजी आम्ही सोबत येत, मग डुमरे सोबत येत, सगळे शेतकरी सोबत आहे आपल्याबरोबर. तुमचं काय म्हणणं तुम्ही मध्ये पडू नका, आम्हाला मोबदला काय मिळेल ते मिळेल. जो मेसेज टाकला अहो आणि साहेब त्यांच्याकडे ऐका 1 मिनिट ते मला हे बोलले सगळे मला बोलू द्या. मी मेसेज टाकलाय, माझ्या मेसेज कोण लाभ असेल 1 मिनिट अहो ऐका ते जाऊ द्या. ते कोणी काय बोलेल हे बंपगिरी असे कोणी काय करेल. मला एवढं सांगायचं माझ्या मेसेजचा ज्याला राग आला असेल त्यांनी माझ्या गुन्हा दाखल करायचा. हिंमत आहे त्याची माझ्या गुन्हा दाखल कर. कारण सांगतोय तुम्ही माझ्याकडे त्याचे काही एव्हिडन्स आहेत. फक्त मला मुंबईत कलबुर्गीच्या ऑफिसला जाऊ द्या. तिथले अधिकाऱ्यांचे माझा संपर्क नाही काय. हे कोणी नाकाने सुंदर नाही. हे काहीच काय वेगळी प्रेम आहे ते बोलतं इथं त्याला उपयोग नाही. इथं मिटिंगासाठी आली टावर होऊन द्यायची का नाही जे बोला. माझे मेसेज मी 1000 व्हायरल करील. तुम्हाला रागायची काय कारण आहे? म्हणजे तुम्ही कुठं काय हे झालंय का तुमचं? साधं ऐका तुमचा ना आरोप अहो यांना कोण विचारतो आरोप करायला. हो वाणी साहेब माझ्या अधिकाऱ्यांशी संबंध आहे. अहो ऐका ना हो वाणी साहेब मी कोण आरोप केलाय मला सांगा. नाव घ्या. मी कोण आरोप केलाय? हो वाणी साहेब मी कोण आरोप केला नाव घ्या तुम्ही. माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत. हो वाणी साहेब मी कोण आरोप केलाय? माझ्या जमिनीचा मला मोबदला मिळत नाही मी व्यक्तिगत आरोप केलेला आहे. ज्याच्याकडे आरोप केलाय त्याच्याविषयी मी माझ्याबद्दल त्याची हे करेल. तुम्हाला काय राग येतोय? यांनी स्पष्ट सांगितले त्या माणसामुळं त्या एजंटमुळं हो वाणी साहेब त्या एजंटमुळं माझ्या जमिनीला यांनी जर पुरावे सादर केले हो वाणी साहेब त्या एजंटमुळं माझ्या जमिनीचा मोबदला मला मिळत नाही. उलट टावर लाईन जाते. म्हणून माझा राग मी व्यक्त केला सोशल मीडियावर. आणि त्याचा जो कोणी राग आला असेल त्याला कोणाला त्याने माझा गुन्हा दाखल करावा. कारण मी आज बाधित आहे. उद्या माझ्याकडे 4 तारखेला पॉवरला टावरची लाईन माझ्यावर जाणार आहे. मला अधिकार आहे ते मांडायचा. ते काय सांगतात ते म्हणते घडेल काय काही सांगतात. आणि यांचे कोणावर संबंध मुंबईमध्ये अधिकारी यांनी सगळे ते तुमच्या पुढे कॅमेऱ्यापुढे दाखव. माझ्या पुढे घरी वैयक्तिक तुम्हाला करा तुम्ही करा काय करायचं. हो वाणी साहेब ते मला वैयक्तिक करायचं माझं वैयक्तिक नाही माझं मी करील ना. कॅमेरा बोललेले तुमचं काय तोडा झाला यात? तुमचं काय तोडा झाला? फोटो झालाच ना आमचा. काय झाला? कलेक्टरच्या मीटिंगला होता त्याला झाले 1.5 वर्ष. त्याच्यानंतर आमच्या 20 मिटिंगा झाल्या असतील. 20 मिटिंगा त्यातले एकाही मिटिंगला हजर नाही. आज त्याचा निर्णय त्याने घ्यायचा. बाकीचा निर्णय बाकीचे हे संजय काय चालू आहे आपलं? हा तुझा वैयक्तिक निर्णय तू घ्यायचा. हा आमचा बाकीचा तू उद्या तिथं पोलीस स्टेशनला तिथं आडवा जा. तू तुझ्या पुरतं बोल. तू तुझ्या पुरतं बोल. बाकीचा मिटिंगचा नाही बोलायचं तो. हा फक्त कधीतरी उभं होतो धुमकेतू सारखा. संजीव पाटील होता का? बोल ना तू नव्हता म्हणून. अरे हे सुजित बोला ना तुम्ही होता का? बोला ना सुजित मागून नका खाड्या करू. आता बोला होता का तो? होता का? मागून एक 1.5 वर्षांनी परत यायचं मुतायचं मध्ये. तू काही नाही बोलत. तुझ्या पुरतं बोल. तुझा विषय अच्छा लाईनचा टावर लाईनचा विषय तुझ्या वैयक्तिक टावर बोलता बोल. तुझ्या वैयक्तिक टावर बोलता बोल तू. बोल ना मग इकडे नाही या बोलण्याला किंमत नाही. मीटिंग झाली नाही आपली. मीटिंग मध्ये तू कधी सहभागी झाला नाही. काय चाललंय
अरे तुला चालू करायचं मला काय काय होतं बिजू होती काय परिस्थिती माहिती बिजू होतं काय माहितीये का तशी चर्चा करण्याला किंमत नाही मीटिंग मध्ये चर्चा होती ना त्याच्या साधक बाधक सगळी चर्चा होती ना ती चर्चा ती झाली नाही कधी झाली नाही बरं हायकोर्ट हे पाप तो मुद्दा आपण बाजूला ठेवू तो मुद्दा बाजूला ठेवू आपण घ्यावं लागेल आणि विरोध करायचा असेल तर आज वेळ गेलेला नाही विरोध करायचा असेल तर मी दाखवलं मी अटक राहत आहे आता उद्या बंदोबस्त आहे काय करणार उद्या बंदोबस्त आहे काय निर्णय घ्यायचा उद्या बंद महिन्यापासून काय चालू आहे सर नाही नाही उद्या बंदोबस्त आहे निर्णय काय घ्यायचा त्याच्यात एक मिनिट अरे ना प्लीज मामा एक मिनिट वाणी साहेब आता सर एक मिनिट याला बंद करा भाऊ अरे मित्राला काय ऐका ना अरे बाबा नको रे एक गोष्ट क्लिअर करतो नाही एक गोष्ट क्लिअर करतो विजू सर एक गोष्ट क्लिअर करतो हो एक गोष्ट क्लिअर करतो आता जो गदारोळ किंवा काही झालं ना ही फक्त चर्चा आहे याचा अर्थ असा कुणीच घेऊ नये की शेतकऱ्यांची यक्की नाही किंवा शेतकऱ्यांमध्ये काही मतभेद आहेत का काय वेगळे आहेत एक मिनिट सर मला कॅमेरा बंद करा प्लीज भाषण काय केलं माहिती का आणि तेव्हा तिने प्रश्न विचारला तुमची भूमिका काय आहे तुम्ही काय सांगितलं सुयोग्य प्रस्ताव सुयोग्य अर्थ आम्हाला समजून सांगा हा मी सांगतो ना मी क्लिअर सांगतो मी सांगतो मला पहिले क्लिअर करू देत कारण हा जो गोंधळ आहे ना हा तिथं रेकॉर्डवर आलाय असं मेसेज यावेळेला प्रशासनाला पण जाऊ शकतो का ह्या शेतकऱ्यामध्ये एकी नाही राहिली अजिबात विजू सर वाणी साहेब बंद करा प्लीज विनंती आहे तुम्हाला नाही विनंती सर बंद करा इथं एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करतो की शेतकऱ्यांमध्ये हा सांगतो ना एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करतो तानाजी तांबे साहेब शेतकरी नेते तालुक्याचे त्यांनी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यांच्याशी पण आमची साधक बाधक चर्चा झाली आता तुमचं सगळं चालू होतं त्यावेळेला आमची त्यांच्याशी पण चर्चा झाली सगळी मंडळी आहेत बाधित शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दोन मतं नाहीत सगळे एका मतावर ठाम आहेत की शासनाने आमच्या ह्या इथून जर इथं तुमचा हा प्रोजेक्ट जर तुम्हाला करायचा आहे ना तो प्रस्ताव तुम्हाला करू घातलाय बळाचा वापर न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांची चर्चा करावी आणि पुन्हा एकदा सांगतो तोच शब्द सुयोग्य प्रस्ताव द्यावा ज्याला कळला त्याला कळला स्पष्ट शासनाने सुयोग्य प्रस्ताव द्यावा आणि ही कोंडी फोडण्यासाठी बळाचा वापर न करता या ठिकाणी आम्हाला सोबत घेऊन काम करावं ही सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे हा बोलो
आता मी बातमीदार म्हणून मला सुयोग्याचा अर्थ समजला नाही. तुमचं म्हणणं असं सोयीस्वाने नाही कळलं तरी चालेल. तुमचं तुम्हाला कळलंय तरी माझी हरकत नाही. आम्हाला कळलं कोणाला कळलंय? सगळ्यांना कळलं सगळ्यांना कळलं ते सगळ्यांना कळलंय. कोणाला कळलं नाही त्याने हात वर करा बरं. काय सुयोग्य म्हणजे काय तुम्हाला काय माहिती? काय कळलं? संजू म्हणतो गावाला म्हणू नका की यायला सुयोग्य झालं भाऊ असं म्हणू नका. काय सुयोग्य झालं? आता काय होतं उद्या पोलीस बंदोबस्त आहे. अहो सुयोग्य झाला पोलीस आपण काय होतं साधक सगळी चर्चा झाली याच्या बाबतीत बरं का. आमदारांबरोबर किंवा इतर याच्याबरोबर सगळी चर्चा झालेली त्याच्यामधून तो निर्णय होणार आहे ना. तो जो निर्णय होणार आहे ना तो सुयोग्यच असेल. म्हणजे काय म्हणणार? हा बोलणं झालं सगळं बोलणं झालं नाही त्याच्यावर मिटिंग व्हायला पाहिजे त्या आमदाराच्या गुरुजी तुमच्याकडे काय पर्याय आहे आता? सगळे काही शेतकरी परत त्याच अँगल नको बोलू. मला अधिकारी मत मांडायचं. तुला काय मांडायचं तू मांड. वैयक्तिक एकावर पण आरोप करू नका. सर्वांना आरोप करा. वैयक्तिक काय होते तुमची आणि कोणतं काय आम्ही 14 सालापासून पाहतो. वैयक्तिक शेतकरी त्यांना आता बोलू द्या. शेतकरी माहिती आता तू लांबू शेतकरी आम्ही डायरेक्ट शेतकरी आहोत. मी निस्वार्थपणे काम करतो. आम्ही आम्ही काय सांगितलं काय करू हो वाणी साहेब. आता मला यांनी आमच्या बाबून सांगितलं की तुमच्याकडे काय पर्याय. माझ्याकडे असा पर्याय आहे की ज्यावेळेला आमदार साहेबांनी मिटिंग घेतल्या आपल्याला जे काही अधिक मोबदला मिळण्याकरता काही फंड सांगितले होते त्या फंडाचा वापर करू आपल्याला ते मिळेल वगैरे. ते ॲक्च्युअल हायवे संपादनामध्ये शक्य आहे. पण काही मनोरे उभे आहेत काहींचे पोल रवलेले आहेत काहींचे रवलेले नाही. तिथं आणखी झाडं प्लांट करा मोबदला वाटण्याकरता काही गोष्टी होत्या त्याचा पण चुकीची माहिती काही सांगितली लोकांना. काय कोणी अर्ज केला काय केला असं पण ते सांगितलं चुकीचं. ॲक्च्युली असं काही नाही आहे. शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळाला पाहिजे. पण ह्या भूमीवर कधी यायचं टॉवरला होऊन द्यायची आहे हे एक मग झालं. मोबदला जास्त मिळाला पाहिजे ह्या भूमी आला पाहिजे. आता मोबदला जास्त मिळण्याकरता पारेषण कंपनी आणि आमदार हे पर्सनली काहीच करू शकत नाहीत. हे सांग तुम्हाला प्रोजेक्ट आणला आहे म्हणून शासनाकडे स्पेशल केस म्हणून विशिष्ट शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळण्याकरता सरकारची मानसिकता बदलण्याकरता कलेक्टरकडे जी मिटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग झालं होतं. त्या प्रोसिडिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला पासपोर्ट मोबदला नको आम्हाला टॉवरला स्थलांतर करा. त्यांनी सांगितलं सर्वे करा. सर्वेच्या रिपोर्ट नंतर पुन्हा एक मिटिंग फक्त व्हायला पाहिजे. आणि आपलं आता एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांनी इथं मिटिंग काही घेऊ नका. एक शेवटची मिटिंग हे काम चालू करण्यापूर्वी मोबदल्याकरता कलेक्टर साहेबांच्या प्रोसिडिंगला मिटिंग घ्या. इथल्या चर्चेला शून्य अर्थ आहे. आमदारांच्या पत्राला आणि विधानाला विधान भवनातल्या तुमच्या विधिमंडळाचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये जे मागणी करतील त्याला मंत्री किंवा मुख्यमंत्री रिप्लाय मारतील जे रिप्लाय करतील ते रेकॉर्ड येतं आणि ते जे अमेंड त्याची ते ॲप्लिकेबल होतं सगळीकडे. आमदारांनी इथे 100 मिटिंग घेतल्या ते अप्लाय होत नाही हे लक्षात घ्या. पहिलं माझं म्हणणं काय आहे शासनाच्या प्रोसिडिंगवरती 2 बाबी गेल्या पाहिजे. टॉवरला होऊ द्यायचे नाही सरकारने निर्णय करावा. टॉवरला होऊ द्यायची आम्हाला एवढा मोबदला पाहिजे हे शासनाच्या याच्यावर गेलं पाहिजे रेकॉर्डवर. म्हणून मी कलेक्टर साहेबांची मिटिंग घ्यायसाठी जीव काढत होतो. हे म्हणायचे आम्ही कोर्टात दिले अजून मॅटर यांचं हायकोर्टला फाईल झालेलं नाही. फाईल झालंय का मी माझ्याकडे माहिती आहे ना. तुमच्याकडे वेग असा नुसतं उठलं झाला फोलन चालला थांबा मध्ये बोललो का आता मध्ये बोललो का आता हे काय पद्धत आहे बोलायची. तेवढं मला माझं म्हणणं आहे तू म्हणजे 2 गोष्टी डिसाईड मला आता दिसतंय की मोबदला आपल्याला जास्त मिळण्याचं आश्वासन आमदार साहेबांनी दिलं असेल. आमदार साहेबांना हीच अपेक्षा आहे टॉवर लाईन जाते कायद्याप्रमाणे जाणारच आहे हे पण मी उडू बरं सांगितलेलं आहे. पण मी म्हणतो जाणार आहे म्हणून ज्याला वाटतं होऊ नये तो नाराज म्हणून मी बोललो नाही. आणि आज जातेच आहे तिथे मग काय करायला पाहिजे त्यासाठी थांब ना जरा. तू काय आता का तुला राग आहे माझ्यावर काय वैयक्तिक त्या विषयात असेल तर तुझ्या वेगळ्या मार्गाने जाणार पण ही मार्ग नाही बोलायचं. तुम्ही आता म्हणले आमदार साहेबांनी मिटिंग घ्यायला माझं ऐकलं बोला ना तुम्ही माझं ऐकलं बोला ना तुम्ही
माझं ऐका, तुम्हाला ऐका सांगितलं का ना माझं आता विनंती एवढीच आहे का तुम्ही आमदार साहेबांना विनंती काय करा प्रशासनाला, एक मीटिंग आमची कलेक्टर सोबत आमदार साहेब तुम्ही घ्या. कलेक्टर आणि आमदारांच्या जॉईंट मीटिंगला खूप महत्व आहे. त्याचं नोटिफिकेशन, त्याची जी काही मागणी आपली ती महसूलला जाते. शासन कोण देतं आपल्याला भरपाई? कलेक्टर देतं, म्हणजे महसूल खातं देतं. त्या विभागाला भरपाई देताना स्पेशल केस तयार होते या विशिष्ट भागापुरतं. कारण काय, एवढा मोठा मुंबई ब्लॅकआउट होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी ही लाईन ठेवलेली आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी अडवणूक केलेली आहे. त्यांना इथं योग्य मोबदला इतक्या रुपये द्यावा. इथं मी किती भाषण करीन तुम्हाला, एवढे देतो तेवढे देतो, कोणी पण आजी माझे आमदार कोणी म्हणतील, त्याला काय अर्थ नाही. आपल्या दृष्टीनं आपल्याला सिक्युअर काय आहे, जे खरं आहे, खरं 12 वर्ष चालला तो लढा होता, तो खरा यायचा असेल ना, फक्त आमदारांचा मी पाया पडतो सोनवण्यांच्या का साहेब एक मिनिट कलेक्टर साहेबांकडे घ्या, माझ्या सही सगळ्यांना मोबदला चांगला मिळेल, एवढं करा ना. वेग सुयोग्य मोबदला. हे काय, मी याची निंदा नाही करत, तुमच्या भूमिकेत मी ऐका, तुमच्या भावनेशी मी अजिबात मला खेळायचं नाही किंवा चुकीचं तुम्हाला म्हणायचं नाही. तुम्ही पूर्णपणे त्या पूर्ण वेळ त्या प्रक्रियेमध्ये करता येतं. ऐका, उद्या आहे ना कलेक्टर हे प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचे मालक आहेत, जिल्ह्याच्या प्रशासनाचे ते प्रमुख आहेत. त्यांनी जर एसपीने सांगितलं पोलीस बंदोबस्त थांबवा, आमदार साहेबांचा फोन आहे, एक मिटिंग शेतकऱ्यांबरोबर करायची, तुम्हाला विना अडथळा लाईन उभी करता येईल. त्या कंपनीला अडचण नाही, पोलिसांनाही त्रास नाही, आमदारांनाही त्रास नाही. तो मी म्हणतो आपण मोबदल्याच्या मिटिंगला बसलो कलेक्टर साहेबांकडे, कलेक्टर साहेबांच्या मिटिंगमधला तोडगा खरा, तो तोडगा तिथे आपण ठरलं आम्हाला तर आपण मोबदला द्या रेडी रेकनरच्या, तर तो किती राहील 30,000चा पट म्हणजे 3 लाख रुपये. आणि तुमच्या टारांखाली जे काही जाते ना ते 2 टप्पे असं कायद्याप्रमाणे. एक टप्पा असतो टॉवर लाईन खरेदी उभी करताना 50% चेक द्यायचा, आणि टॉवर लाईन पूर्ण आल्यानंतर त्याचं ॲग्रीमेंट तयार होतं, उरलेले 50% चेक ते नंतर अदा करतात लाईन झाल्यावर. म्हणजे आज तुम्ही टॉवर लाईन चालू केली त्याला पहिली अट आहे नोटीस देणे, भरपाई रक्कम ठरवणे. आज टॉवर लाईन थांबत नाही बरं का माऊली शेठ, आज टॉवर लाईन थांबत नाही. न थांबताना त्याने आपली नोटीस दिली का आपल्याला? नाही. आपला दर निश्चित केला का आपला? नाही. दर निश्चित करून पत्र दिले का आपल्याला? नाही. ते पत्र घेऊन तुम्ही भांडणार कुठं? समजा मला भांडायचे, मी काय करेल, ते पत्र घेईल, मला मोबदला आलाय 1 पट 2 पट 60,000 रुपये गुंठा आला, मला बाई 2 गुंठे गेले, मला 1,20,000. मी 12 वर्ष भांडून मला जेवढा खर्च झाला माझा, मी हे पत्र घेऊन कोर्टामध्ये जाईल, मी त्याला रेमेडी शोधून ना काहीतरी, त्याला पर्याय शोधून ना काहीतरी, त्याला ती पत्र माझ्याकडे आज नाही आहे. मी म्हणतो कलेक्टरने उद्या पत्र द्यावं, तुम्हाला 3 पट मोबदला देत आहे, ज्याला मान्य तो स्वीकारेल, ज्याला मान्य तो कोर्टात जाईल, लाईन चालू होईल. रस्त्यात संपादन होतं, रस्ता सुरू होतो तरी कोर्टात चालू असते. माझं म्हणणं काय, कलेक्टरच्या प्रोसिडिंगला काहीतरी आलं पाहिजे. ती मीटिंग परत नंतर मीटिंगच झाली नाही. त्यामुळं मी म्हणतोय मी नाही गायब, मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. मी संजू ऐका, संजू गुंजाळ साहेब, कलेक्टरच्या मीटिंगला मी टाळलं काय यायचं? काय झालं माहिती का, माफ करा, आता काय झालंय, एक मिनिट आता 1 मिनिट. मी म्हणतोय मी टाळलं, माझा मार्ग चुकीचा समजू. तुमच्याकडे आता तुम्ही समजा मोबदल्याचा मार्ग निवडलाय, त्यातले आता निश्चित काय सर असं उद्या लाईन काम चालू, आज निश्चित हातामध्ये काय तुमच्या निश्चित काय आता सिक्युरिटी काय आपल्याला? सिक्युरिटी काय? सिक्युरिटीचा विषय नाही, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता नाही मगाशी आहे ना, आता बराच वेळ तुम्ही जे बोलत होतात ना, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तुम्हाला असं का, तुम्हाला असं माहित नाही का हे सगळ्या गोष्टी झाल्यात? कलेक्टरला 2 मीटिंग झाल्यात काय झाल्यात? निष्पन्न झालेत काही? मग यांनी मला काय विचारलं, आपण तुमच्याकडे मार्ग काय, मी काय सांगितलं पाहिजे, वेग समाधान करू का सर? बरं, माझा मार्ग चुकला, 1 मिनिट, माझा मार्ग चुकला समजा, माझा मार्ग तुम्हाला सांगितलं नाही, समजा ऐका ना, माझा मार्ग मी तुम्हाला चुकी सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगितलं नाही सर, हुशारच आहे. तुम्ही जो माझं म्हणणं एकच आहे, जर सरांकडं उद्याचा बंदोबस्त थांबून, उद्याची कार्यवाही थांबून
जर आपल्याला सगळं करायला तयारी तुम्ही तुम्ही करा. चला ना सगळे, हाच मार्ग याला, वेगळा मार्ग नाही. चला चला चला. हे ऐका ना, हे आता कुठं जाणार आहे? आमचं काय असं यांनी जे काल आरोप केले त्याचं काय? माझ्या चला जाऊ आमदारांकडे, चला. तुम्ही जर आरोप केले जयराम शेट्टी हुशार व्यक्ती बघतोय आम्ही आग्रह मागितले. तुम्ही हुशार आहात, तुम्ही तुमची भूमिका अतिशय योग्य मांडता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.